हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, सुहा इथे घरा या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये इकडे आता सगळेजण शिवनाथ, उमा आणि बाकी सगळेजण श्रीधर, माधव, राघव आणि त्यांची मुलगी सगळेजण गप्पा मारत रात्रीच्या वेळी बसलेले असतात. आणि त्याच वेळी आता इथे उमा जी आहे तिच्या पायात जरा दुखायला लागतं आणि त्यावेळी शिवनाथ जे आहे ते बोलू लागतात की काय झालं उमा, तुला त्रास होतोय का पायात कसला? तर त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलते की हो ना, इथे जरा पायच दुखतोय. त्यावेळी शिवनाथ जो आहे तो लगेचच उमाच्या पायाशी बसतो आणि उमाच्या पायाला काय झालं आहे ते शोधू लागतो. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो म्हणत असतो की कदाचित उमा काटा घुसला आहे. तर त्यावेळी आता हा जो शिवनाथ आहे तो त्या पायाला फुंकर मारत असतो आणि सगळी मुलं तिथेच बसलेली असतात. तर आता इकडे उमाची आई आणि उमाची जी काही भावाची बायको आहे ते दोघेही जणी उमा आणि शिवनाथला पाहत असतात. तर त्याचवेळी आता भास्करची जी बायको आहे छाया ती म्हणू लागते की आई पहा ना, आपल्या उमाने किती चांगलं नशीब काढलं आहे. किती किती प्रेम करणारा, समजून घेणारा नवरा आपल्या उमाला मिळाला आहे. तर आता इकडे आई जी आहे हे सगळं पाहत असते. त्यावेळी ना आईला खूप छान वाटत असतं. आई म्हणते की बरोबर ग तुझं, मला वाटलं नव्हतं की आपली उमा एवढी खुश राहील, पण माझी उमा एवढी खुश आहे ते पाहूनच माझं मन भरून आलं. तर त्यावेळी आता इथे छाया जी आहे ती बोलते की पहा ना, आपले हे कधीही मला विचारत सुद्धा नाहीत, पण शिवनाथ जो आहे तो बायकोची किती काळजी घेतो. खरं तर असाच नवरा सगळ्यांना मिळायला हवा. तर आता इथे ती भास्करची आता या आईसमोर तक्रार करत असते आणि त्याचवेळी आता तिची आई जी आहे ती बोलते की खरंच माझी उमा खूप नशीबवान आहे की शिवनाथसारखा मुलगा तिच्या आयुष्यात आला. मला वाटलं नव्हतं की लग्न झाल्यानंतर माझी उमा एवढी खुश राहील, पण शिवनाथने सगळं काही व्यवस्थित हँडल केलं. तर त्यानंतर आता इथे हस्तखेळतं शिवनाथ आणि उमाला पाहून आईला खूप आनंद होतो. तर त्याचवेळी ज्यावेळी उमाची आई आणि छाया दोघेही जणी उमाबद्दल आणि शिवनाथबद्दल बोलत असतात, त्याचवेळी पाठीमागनं ही पद्मा आणि भास्कर दोघेही जण येतात. तर आता छाया जी आहे ती त्या शिवनाथचं कौतुक करत असते आणि हे सगळं भास्करला पाहवत नाही. भास्कर जो आहे तो बोलू लागतो की ए गप बस, असं नवऱ्याने बायकोचे कोणी पाय स्पर्श करताना पाहिलं आहे का? तर आता इथे काहीही बडबड करू नकोस. भास्कर आता इथे या छायाला बोलतो आणि बोलतो की चल आतमध्ये हो. तर त्यावेळी आता इथे ही जी पद्मा आहे तीही आईला बोलू लागते की आई काय गं, तुला तर आज तुझ्या लेकीवरती खूपच प्रेम उतू चाललं आहे. तू विसरलीस का तुझ्या याच मुलीने काय केलं होतं? एका नोकराशी लग्न करून आपल्या घराची इज्जत जी आहे ती पिशीला टांगली होती आणि तू विसरलीस हे सगळं? तर त्यावेळी आता उमाची आई काहीही बोलत नाही. उमाची आई जी आहे ती आता पद्मासमोर जास्त काही बोलतच नसते, कारण तिला माहिती आहे पद्मा जी आहे ती प्रचंड चिडचिड करते. आणि त्याच वेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की बस झालं आपल्या लेकीचं कौतुक, चला व्हात, असं म्हणत आता तिने आईला देखील आता आतमध्ये जायला सांगितलेलं आहे. तर त्याचनंतर आता इथे पद्मा आणि भास्कर दोघेही जण इथे शिवनाथ आणि उमाकडे पाहत राहतात आणि त्या दोघांना प्रचंड राग येत असतो. तर त्याचवेळी आता इकडे राघव, श्रीधर, माधव सगळेजण गप्पा मारत असतात आणि इकडे ते सगळेजण पाहत आहेत की बाबा त्यांचे आप्पा आईवरती किती प्रेम करत आहेत आणि आईला थोडंसं खरचटलं तरीही त्यांना किती त्रास होतो. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो म्हणतो की खरंच आप्पा, हे प्रेम म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे ना. तिला त्रास झाला तर तुम्हाला त्रास होतो आणि तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला त्रास होतो, आम्हाला ते बघवत नाही, असं राघव इथे म्हणत असतो. तर त्याचनंतर आता उमाची नजर जी आहे ती पद्मावरती आणि तिच्या भावावरती भास्करवरती जाते की कशा पद्धतीने ते दोघेजण आम्हा सगळ्यांना पाहत आहेत. तर त्यावेळी आता इथे तिच्या डोळ्यात लगेचच अश्रू येऊ लागतात, कारण लहानपणीचे दिवस जे आहे ते पद्माला आणि या उमाला आठवतात.
पण उमाला खूप आठवण येत असते. तरीसुद्धा आता ही पद्मा जी आहे ती कठोर वागत असते तिच्यासोबत, रागाने तिच्याकडे पाहत असते. तर त्यावेळी आता इथे सगळ्यांची नजर पद्मावरती जाते की कशा पद्धतीने ती आपल्या आईकडे पाहत आहे. पद्माने इथे उमाला सांगितलं होतं की हे लग्न मोड, हा गळ्यातला हार काढून टाक, हे काय केलंस तू? तर त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलते की नाही, मी ह्यांच्याशी लग्न केलं आहे आणि मी कधीही हा हार काढून टाकणार नाही, असं ती मागे म्हटली होती. तर हे सगळं पद्माला आठवत असतं. तर त्यावेळी आता इथे उमा देखील तोच विचार करत असते. तिच्याही डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. पण ज्यावेळी शिवनाथ जे आहे ते उमाला पाहतात त्यावेळी तिच्या डोळ्यात ते अश्रू असतात. तर आता शिवनाथ जे आहेत ते बोलतात की या अश्रूचं कारण जर मी असलो तर उमा, मी कधीच खुश राहणार नाही, मला कधीही त्रास होईल. तर त्यावेळी आता लगेचच उमा तिच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि इथे राघव लगेचच बोलतो की खरंच हे खरं प्रेम किती त्रासदायक असतं ना. म्हणजे पहा, आता आईला त्रास होतोय ते पाहून आपणना त्रास होतोय आणि आपणना त्रास झालेला पाहून आम्हाला त्रास होतोय. पण आता इथे काहीतरी करायला हवं. जर आपल्या माधवला आणि श्रीधर दादाला त्यांचं प्रेम मिळालं नाही तर त्यांचं काय होईल? आणि त्यांचे चेहरे जे आहे ते अगदी त्रासलेले आहेत, कारण कुठेतरी आई आणि आपणच्या प्रेमामुळे आता यांना स्वतःच्या प्रेमाची जाणीव होत असते, त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण होत असते. तर त्यावेळी राघव यांच्या प्रेमाबद्दल बोलत असतो. राघवला वाटतं की नाही, मी माझ्या भावांच्या बाबतीत असं होऊ देणार नाही, त्यांना त्यांचं प्रेम कधीही विसरावं लागणार नाही, असे राघव इथे म्हणत असतो. आणि त्याच वेळी आता आप्पा जे आहेत ते बोलू लागतात की अरे मुलांनो, असे काय पाहत आहे सगळेजण, चला बरं हे दूध थंड होईल, सगळ्यांनी दूध पिऊन घ्या. तर त्याच वेळी आता इथे सगळे एक एक जण उठतात आणि दुधाचा ग्लास घेतात. माधव आणि श्रीधरची इच्छा नसूनही ते दोघेही जण ग्लास घेतात आणि दूध पिऊ लागतात. तर त्यानंतर आता इथे राघवला हे दूध खूप आवडतं, दूध खूप जास्त गोड झालेलं असतं आणि म्हणूनच तो लगेचच तारीफही करू लागतो. आणि त्यानंतर थोड्या वेळाने अन्विता जी आहे ती टेरेसच्या वरती येते आणि आल्यानंतर ती गच्चीवरनं पाहू लागते की समोर राघव आहे. तर आता लगेचच ती त्याला इशारा करू लागते की चल निघ इथनं माझ्या डोळ्यासमोर. तर आता राघवही बोलतो की हट माझ्या समोरून. तर त्यावेळी आता इथे ही जी अन्विता आहे ती फोनवरती चॅटिंग करत असते आणि त्याचनंतर आता इथे राघवचं तोंड पाहिल्यानंतर ती पुन्हा आतमध्ये जाते. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनाथ जो आहे तो तयार होत असतो कामाला जाण्यासाठी. तर त्याचवेळी त्यांची मुलगी चिंगडी ती लगेचच आवाज देते की आप्पा हे पहा ना, एक गुड न्यूज आहे. तर आता आप्पा बोलतात की काय झालं आहे गं, सकाळी सकाळी माझ्या नावाने का आवाज देत आहे? तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की आप्पा, तुम्हाला ही न्यूज ऐकल्यानंतर खूप आनंद होईल. तर आता इथे आप्पा जे आहे ते बोलू लागतात की असं काय झालं आहे एवढं? तर त्यावेळी ती सांगू लागते की आपल्या दादासाठी स्थळ मिळालं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, एक नाही अशी खूप स्थळं आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कसल्या प्रकारची आणि कशी मुलगी पाहिजे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जे आहे ते बोलू लागतात की काय, म्हणजे आपल्याला एवढ्या लवकर स्थळ मिळाली? तर आता इथे ती बोलू लागते की हो आप्पा, आता कसलंही टेन्शन नाही आहे, आपल्याला लाखो मुली मिळतील आपल्या दादांसाठी चॉईस करण्यासाठी. तर आता इथे शिवनाथ जे आहे ते बोलतात की अरे वा, म्हणजे आता चांगली आनंदाची बातमी आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की जा उमाला सांगा लवकरात लवकर बाजारातनं भाजीपाला नाही तर मिठाई घेऊन या, कारण लवकरच आपल्या मुलांसाठी स्थळ मिळाली आहेत ना, त्यामुळे. तर आता इथे ती बोलू लागते की ठीक आहे, मी सांगेल आईला. तर त्याचनंतर आता इकडे उमा जी आहे ती भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडलेली असते. भाजीपालावाला आलेला असतो आणि तिथेच लगेच उमाची आई भाजीपाला घेण्यासाठी छायाला घेऊन आलेली असते. खरं तर उमाला आणि तिच्या आईला एकमेकींसोबत बोलायचं असतं, पण आता इथे छाया असल्यामुळे त्या दोघीही एकमेकींशी बोलत नसतात. तर आता उमा जी आहे ती आता सगळ्यात अगोदर पालकाची भाजी घेऊ लागते आणि तिथे त्या भाजीपाल्याला विचारू लागते की दादा, पालक कशी दिलीस तू? तर त्यावेळी आता त्याने त्याचा भाव सांगितला आहे आणि त्याचनंतर आता इथे उमा जी आहे ती बोलते की ते काय आहे ना दादा, म्हाताऱ्या माणसासाठी पालक खूप छान असते बरं का, आणि त्याने आपल्याला सगळे काही पौष्टिक घटक मिळतात, तर त्यामुळे ना सगळ्यांनी पालक खावा. तर आता इथे
उमाच्या आईच्या लक्षात येते की कदाचित उमा मलाच हे सांगू इच्छिते की तू पालक घे आणि तुझ्यासाठी तेच योग्य आहे. तर आता इथे उमाची आई जी आहे ती बोलते की ए भैया आम्हाला ही 2 पालक दे हां. तर त्यावेळी आता लगेचच ते इथे छाया 2 पालक घेते. छाया पाहते की उमा जसं सांगेल तसंच आई घेत आहे. तर त्यावेळी त्यानंतर उमा सांगू लागते की शेवग्याच्या शेंगा ही माणसासाठी खूप छान असतात. शेवग्याच्या शेंगा घेतल्यानंतर गाजर देखील. आता गाजर घेतल्यानंतर कोबी देखील. असं उमा एक वस्तू करून आता आईला सांगत असते की तू हे घे. आणि त्यावेळी आता इथे ही छाया आहे ती पाहत असते आणि म्हणते की तुमच्या दोघींचं काय चाललंय हे सगळं? हे पहा आम्हा दोघांनाही दिसून येते की तुम्हाला एकमेकींशी बोलायचं आहे आणि तसंही इथे कोणीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही दोघीही जणी एकमेकींशी बोलू शकता. तर त्यावेळी आता इथे उमा आणि उमाची आई जी आहे त्या दोघीही जणी खूप आनंदी होतात. कारण खूप दिवसांपासून त्यांना एकमेकींना बोलायचं होतं आणि आज त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. पण खरं तर इथे या वाल्यामुळे त्या दोघीही एकमेकींना बोलत नसतात. कारण जर ही आम्ही दोघी एकमेकींशी बोलतोय ही न्यूज पद्मापर्यंत गेली तर खूप मोठं तांडव होईल हे त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच त्या दोघीही जणी एकमेकींशी बोलत नसतात. आणि त्याच नंतर आता इकडे उमा जी आहे तिच्या आईला विचारू लागते की कशी आहेस आई तू? तर त्यावेळी आता आई सांगू लागते की मी ठीक आहे गं, पण बाळा तू कशी आहेस? तर त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलू लागते की आई मी ना तुझ्या हातची शेवग्याची शेंगा खाण्यासाठी खूप तरसले आहे. कारण काय होते माहिती आहे का, मी जेव्हा ही शेवग्याची शेंगा बनवते की त्या तुझ्यासारख्या कधीच बनत नाहीत. मला ना अगदी तुझ्यासारख्याच शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहेत. तर आता इथे ती सांगू लागते की त्यामध्ये ना कोल्हापुरी मसाला आणि खूप सारा लसूण घालायचा, जेणेकरून मी जशी बनवते ना तशीच टेस्ट येईल. तर त्यावेळी आता हे सगळं सांगत असताना तिथे पाठीमागं पद्मा आलेली आहे आणि पद्मा आल्यानंतर आता इथे त्या दोघीही जणी शांत होतात आणि त्याच वेळी आता इथे ती पद्मा विचारू लागते की हे सगळं इथे काय चाललं आहे आई? तर त्यावेळी आता इथे ही जी उमा आहे ती आता घाबरते. तिला वाटतं की आता पद्मा जी आहे ती खूप मोठा तांडव करेल आणि आता त्यांचा आवाज वाढवल्यामुळे कुठेतरी शिवनाथलाही कळेल असंही तिला कुठेतरी भीती वाटत असते. तर त्यावेळी आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलते की आई काय चाललंय? खूप बोलावंसं वाटतंय का? तू विसरती आहेस आई काहीतरी. तर आता ती सारखं आईला लक्षात आणून देत असते. आणि त्यानंतर आता इथे उमा जी आहे ती भाजीपालेवाल्याला म्हणत असते की दादा हे रताळे कसे दिले? तर आता ती बोलते की 1 किलो रताळे द्या. आणि त्याच नंतर आता पद्माला दिसते की हिने रताळे घेतले आहेत. तर आता रताळे जे आहे ते 15-20 किलो राहिलेले असतात. तर लगेचच ही पद्मा जी आहे ती बोलू लागते की तुला सांगते तेवढंच करायचं. हे रताळे तुझ्याकडे सगळे किती आहे? तर आता तो सांगू लागतो की 15-20 किलो तर नक्कीच आहेत. तर आता इथे पद्मा जी आहे ते बोलतं की ते सगळे रताळे जे आहेत ते माझ्या बंगल्यावर आणून द्यायचे आणि मला सांग किती रुपये भावाने विकतो आहेस? तर आता तो त्या रताळ्याचा भाव सांगतो. आणि आता ही पद्मा जी आहे ती लगेचच त्या माणसाला म्हणते की हे बघ तुला त्या रताळ्याचे दुप्पट पैसे मिळतील. त्यामुळे आता ह्यातलं एकही रताळे इकडे तिकडे जाता कामा नये. त्यामुळे सगळे काही रताळे मलाच हवे आहेत. तर आता इथे उमाला ते रताळे घ्यायचे असतात, पण तरीसुद्धा उमा शांत उभी राहिलेली असते. तिला माहिती आहे की पद्मा दरवेळी असंच करते. तर आता इथे त्यानंतर तिने दुसरं काही घेऊ नये म्हणून लगेचच ही पद्मा त्या भाजीपाल्यावाल्याला म्हणते, हे बघ आत्ताच्या आता हे सगळा भाजीपाला आमच्या बंगल्यावरती घेऊन ये आणि ह्याचे सगळे पैसे जे आहेत ते तुला थोडे वाढून मिळतील. आणि आता इथे छाया जी आहे ते बोलते की पण पद्माताई आपल्याला एवढ्या भाजीपाल्याचं काय करायचं आहे? आपल्याला एवढा सगळा भाजीपाला तर लागतच नाही आहे. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की हा सगळा भाजीपाला ना एक काम करा तुम्ही गरिबांना वाटून द्या. ज्यांना गरजूंना वाटून द्या. ज्यांना ह्याची गरज आहे ते. समजलं? अशा अनाथांना देण्याची काही एक गरज नाही. असं पद्मा इथे म्हणत असते. आणि छायाला हे सगळं ऐकून वाईट वाटतं. खरं तर हे सगळं उमा ऐकत असते आणि या सगळ्याचं उमाला काय वाटेल हा विचार देखील छाया करते. आणि त्यावेळी आई जी आहे ती ही गप्प उभी असते. कारण आई ही कधी पद्माच्या समोर बोलत नसते. तर त्याच नंतर आता इथे पद्माला खूप बरं वाटतं की आता भाजीपालावाला जो आहे तो सगळा काही तिने विकत घेतला आहे आणि उमाला तिने काहीच मिळवून दिलेलं नाही आहे. तर त्यानंतर आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलू लागते की आता माझ्यापुढे जास्त काही बोललेलं मला चालणार नाही. तर त्यानंतर लगेचच ती आईच्या जवळ येते आणि आईला म्हणू लागते की आई मला ना तुझ्या हातची शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याची खूप इच्छा होते.
मला खूप आवडते बरं का ती कोल्हापुरी मसाला वगैरे टाकून झणझणीत केलेली, जास्त लसूण घातलेली तुझ्या तुझ्या हातची शेवग्याच्या शेंगाची भाजी. आज ना एक काम कर आई, तू आज ना शेवग्याच्या शेंगाचीच भाजी बनव हां. तर असं म्हणून आता ही पद्मा जी आहे ती तिथून निघून जाते आणि हे सगळं ती मुद्दामून म्हणलेली असते. कारण तिने उमा आणि उमाच्या आईचं बोलणं ऐकलं होतं. उमाला देखील आईच्या हातची शेवग्याच्या शेंगाची भाजी खायची असते आणि म्हणूनच आता इथे ती त्यांना टोमणा मारून तिथून निघून गेलेली आहे. तर या पद्माच्या पुढे उमानेही एक शब्द देखील बोलला नाही. तिने फक्त शांत राहणंच तिथे योग्य समजलं. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे हा राघव जो आहे तो आता कॉलेजमध्ये आलेला असतो आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर तो मामांना सांगू लागतो की मामा ह्या पहा, ह्या उंदराचं नाव घोषू आहे बरं का. तर आता ही अन्विता जी आहे ती तिच्या मित्राला घोषू म्हणत असते आणि कुठेतरी राघव आल्यानंतर तो जो मुलगा आहे तिचा बॉयफ्रेंड तो लगेचच लपून बसण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता इथे राघव जो आहे तो त्या मुलाला चिडवू लागतो आणि अन्वितालाही चिडवू लागतो. तर आता अन्विता जी आहे ती बोलते की हे बघ, तू इथून निघून जा, तुझं इथे काहीच काम नाही हां, नाही तर मी बघून घेईन तुला. तर आता राघव बोलतो की काय, मला धमकी देतेस? तर आता इथे अन्विता त्याला खूप रागाने पाहत असते आणि बोलत असते, पण राघव मात्र तिला अजिबात घाबरत नाही. तर त्याचनंतर आता इकडे उमाच्या घरी आता ही जी श्रीधरची जी काही गर्लफ्रेंड आहे ना ती अगदी फॅक्टरीपर्यंत पोहोचलेली आहे आणि श्रीधर तिला म्हणत असतो की प्लीज तू इकडे कशाला आली, तू इथून जा. पण आता तिने श्रीधरचं एकही ऐकलेलं नाही आहे. पण आता तिला काहीही करून श्रीधरला मनवायचं असतं आणि आपण ना ते दोघेही जण एकमेकांवर प्रेम करतात हे सांगायचं असतं. कारण श्रीधर कुठेतरी तिचा फोन उचलत नसतो, तिला इग्नोर करत असतं. हे सगळं पाहून ना ते आज त्याला भेटण्यासाठी थेट त्याच्या फॅक्टरीमध्ये आलेले आहे आणि आप्पा जे आहे ते आतमध्ये काम करत असतात. आणि त्याचवेळी आता इकडे हा जो श्रीधर आहे तो तिच्यासमोर हात जोडत असतो आणि म्हणत असतो की तू कशाला आली आहेस, तू इकडनं जा जा प्लीज, असं तो म्हणत असतो. पण आता ही जी काही त्याची गर्लफ्रेंड आहे ना ती काही एक ऐकत नाही. तर तेवढ्यातच आता इथे शिवनाथ पाहत आहे की श्रीधर नक्की काय करत आहे हे सगळं. तर आता शिवनाची नजर श्रीधरवर जाते आणि शिवनाथ पुढे येतात. शिवनाथ पुढे आल्यानंतर इकडे ते श्रीधरला पाहू लागतात. तर श्रीधरच्या समोर एक मुलगी उभी असते. तर आता इथे शिवनाथला कळत नाही की ही मुलगी नक्की कोण आहे आणि श्रीधर तिच्याशी का बोलतो आहे. तर आपण आता श्रीधरला विचारलं आहे की ही मुलगी कोण आहे. तर आता श्रीधर काय उत्तर देईल, श्रीधर खरं सांगेल का की ही त्याची गर्लफ्रेंड आहे. हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्कीच पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.